नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आवाज थोडासा बसलाय, आठवडा झाला काही कामानिमित्त डोंबिवलीला आली होती. तर आज आपण बघणार आहोत पाटा वरवंटा कुठे मिळतो. तर आजच्या भागामध्ये दगडाची भांडी आपण एक्सप्लोर करणार आहोत, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. डोंबिवली ईस्टला उतरलात स्टेशन पासून तुम्हाला चालत यायचंय. चालत 10 मिनिटांवर आलात ना, काही तुम्हाला हे मशाल दिसेल, मशालचं चिन्ह, आणि समोर मंजुळा स्कूल आहे. अगदी मशालच्या समोरच या बाईक बसतात. तुम्हाला छोटी भांडी पाहायला मिळतील आणि तशी दगडी भांडी सुद्धा आहेत. बघा. काय नाव तुमचं? माझं नाव सुंदराबाई. तुम्ही किती वर्षापासून म्हणजे हा व्यवसाय करता? आम्ही आता 50 वर्षापासून. 50 वर्षापासून काकी या व्यवसायात आहे. तुम्ही माझा आवाज थोडा समजून घ्या. कामानिमित्त इथे आली म्हणून व्हिडिओ बनवते, कारण आपला एक पाटा वरवंट्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रश्न होते की ही भांडी कुठे भेटतात. तर ही भांडी डोंबिवलीला तुम्हाला ईस्टला यायचंय ना काकी? हो हो. नाव काय एरियाचं? हिरियाचं नाव पाचोर्ली, इंदिरानगर, कल्याण रोड. आता तुम्ही काय बनवताय? हे खलबत्ता. 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 या खलबत्त्याची काय किंमत आहे? हे खलबत्त्याची 500 400 साईज प्रमाणे. हा. साईज प्रमाणे. ह्या छोट्याची छोटा 300 250. 300 250. मग हे तुम्ही दगड कुठून आणता? शहाडला. शहाडवरून हे दगड सगळे आणता. हा. राहायला कुठे तुम्ही? इथं पातर्लीला. इथे बरीचशी स्त्रिया आहेत ज्या ह्या कामात आहेत. ताई तुम्ही पण बनवता? किती वर्षापासून? आम्ही लहानपासून बनवते. इथेच राहायला तुम्ही पण? अच्छा. मग आपण पाट्याची किंमत विचारूया. ताई कसा पाटा? हे 200 रुपये. 200. हा. आणि छोटा? हे छोटा 100 रुपये, 150 रुपये. आणि हे छोटा 100 रुपयाला. आम्हाला ह्याच्यावर काय करतात? ह्याच्यावर काय करतात? शॉपिंगसाठी घेतात घरात. हा. अच्छा अच्छा. पूजा पाठला. अच्छा. छोट्या पाट्यापासून मोठे पाटे तुम्हाला इथे मिळणार आहेत. अजून पण आपण बघूया किंमत. तर आपण पाट्याची किंमत विचारूया. गाड्यांचा आवाज येतोय, तर आपण हा पाटा विचारू. ताई हा पाटा कसा? हे पाटा 400 रुपये. 400. हो. हे पण 400. हे पण 400. अच्छा. मग तुम्हाला एक पाटा बनवायला किती वेळ लागतो? एक पाटा बनवायला पूर्ण दिवस जाते. हो. दगड मोठा दगड तोडून त्याला बनवायला पूर्ण दिवस जाते. काय त्याच्यात ना काय परवडते. आणि हा वाला कसा? हे फक्त जर जाड आहे म्हणून 500 रुपये. 500. हो. जाड आहे म्हणून. हो. बारीक हवं असेल हेच. कुणाला पातळ हवं असलं तर पातळ घेतं, कुणाला जाड हवं तर जाड घेतं. पुन्हा आम्हाला असं हे करून पाहिजे असेल तर मिळतं ते. आपल्याला टाकी लावून हवी असेल किंवा तुमच्याकडचा जुना पाटा असेल तर ते सुद्धा टाकी लावून मिळतं. तर टाकी लावायची किती? टाकी लावायचं 100 रुपये. 100. हो. मग तुम्ही घरोघरी जाऊन करता? अच्छा. फिरल्यावर तेव्हा बोलवलं 100 सव्वाशेला असं लहान मोठं पाकू टाकी लावतो. मग आता तुम्हाला काय वाटतं की मिक्सर कडे लोक आता जरा थोडी पुन्हा ह्याच्याकडे वळले ना? हो. हे तर याची टेस्टी वेगळा आहे, मिक्सरचा टेस्ट वेगळा आहे, म्हणून जरा इकडं जरा आलेत. हो. तर लोक आता पुन्हा पाटा वरवंट्याकडे वळले आहेत आणि सहसा कुठे मिळत नाहीत. अशा लोकांकडेच मिळतात जी वर्षानुवर्ष या कामात आहेत आणि ह्यांचा पूर्ण परिवाराला जोडला गेलेला जात आहे. मस्त. कसं आहे जात ताई? 500 रुपये. 500 रुपये. आणि ह्याच्यापेक्षा मोठं पण बनवतात. मोठं बघा तिथे आहे त्या बाजूला. हा कितीला? हे जातं 1800 रुपये. 1800 रुपये. मग याला पण टाकी काढावी लागते? याला पण जुनं झाले टाकी काढायला लागते. अच्छा. आणि हा छोटा कलबत्ता? हे कलबत्ता 350 रुपये. आणि नुसता आपण असा घेतला? नुसता घेतला तर 150 रुपये. हा नुसता घेतला तर 150 रुपयाला. अच्छा. आणि हा वाला? हे 100 रुपये. हा 100 रुपये. हा छोटा पाटा? तो छोटा पाटा 300 रुपये. 300. मग तुम्ही एकच फिक्स रेट आहे? नाही, कमी जास्त होणार त्याच्यातला. पण मी काय म्हणेन, कमी होणार. मी काय बोलते, एवढी मेहनत करतात दगड हातामध्ये घेऊन ते पूर्ण काम करणं, तर मी तर म्हणते काही कमी जास्त करू नका. ते सांगतील त्या भावात घ्या, कारण अशी वस्तू तुम्हाला वर्षानुवर्ष टिकणारी आहे आणि याच्यावर चवदार असं होतं. आणि आता तुम्हाला ऍड्रेस सुद्धा कळलेला आहे. तुमचे प्रश्न होते कुठे मिळतं,
तर ठाण्यापासून जवळ आहे, डोंबिवलीपासून स्टेशन पासून अगदी जवळ आहे, 10 मिनिटांवर आहे ना. तर अजून असे बरेचसे पाटे आहेत. ताई, तो पाटा कसा मागचा? हे पाटा 400 रुपये, आणि तो वाला हे पण 400 रुपये. म्हणजे सगळे असे हा, size. सगळं मोठा हवा तर मोठा पण करू. मोठा हवा तर मोठा पण मिळेल, 700 ला 200 रुपये. दगडी दिवे तुम्हाला पाहायचे आहेत तर बघा. हा किती? 200 250 रुपये 250. आणि हे 200 रुपये. अच्छा, खूप सुंदर असे दगडी दिवे. पूर्वापार चाललेली असलेली परंपरा, आणि कसाही त्याला वापरा, मस्त जळणार आहे त्याच्या. हो ना, किती वर्ष पण वापरा. सुंदर असे दिवे आहेत. तो मोठावाला ताई, तो 300 रुपये. अच्छा, हा वाला 300 रुपये. हे दगडी दिवे सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. जाती सुद्धा आहे, लहान जात्यापासून आहेत. तुम्हाला जर असं ह्याच्यामध्ये लग्न करायला सुद्धा लागतात पूजेसाठी. हो. मग आता कसं तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो कस्टमरचा? काय म्हणजे लोक आहेत का? लोकांचा प्रतिसाद कसा आहे? येतात का लोक? घेतात. हो हो घेतात. या बाजूला छोटे छोटे, हा कसा? हे 200 रुपये. हा आलं लसूण साठी ना? आलं लसूण पूजाला पण चालते. पूजेसाठी वगैरे वापरतात. छान आहे छोटस. हे 400 रुपये सांगितले ना, सगळं 400 रुपये. कसे आहे तिकडे? अच्छा, तर अशा प्रकारचे पाटा, वरवंटा, आणि ह्याला काय म्हणतात, खलबत्ता ना? हो हो कलकत्ता. दगडाची भांडी, पाटा, वरवंटा, खलबत्ता, छोटं जात आहे, आणि दगडाचे दिवे आहेत. तुम्हाला 100 रुपयांपासून भांडी आहेत. आणि ह्या सगळ्या स्त्रिया इथे उन्हामध्ये बसून हे काम करतात. बघा त्या काकी किती वर्षापासून बनवतायत, आणि आता सुद्धा त्यांचं टाकी लावण्याचं काम चालू होतं. तुम्हाला पाटा वरवंटा हवा असेल किंवा ऍड्रेस तुम्हाला हवा असेल तर ताई सांगा, नंबर तुम्ही सांगा. 9702 आणि 6 आणि 55 आणि 6 आणि 2 0. आणि मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा नंबर शेअर करणार आहे यांचा. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर करू शकता. किती वाजल्यापासून तुम्ही असता? सकाळी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. रोज असता ना? अच्छा, मग तुमचा नंबर दिलेला आहे, आणि काकींचं काम पण चालू आहे. सुंदराबाई आणि तुमचं नाव? शिवम्मा. तर दोघींनी छान माहिती दिली. तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या चॅनल तर्फे. मला खेळणार आहेत, आणि अजून बरीचशी भांडी असतात. मी सकाळी आली, अजून संध्याकाळी मोठं शॉप, म्हणजे बरीचशी भांडी ते लागली जातात. ताई, हे दिवा कसा? 200 रुपये. बघा सुंदर सुंदर दिवे आहेत. हे वाला कसं येणार? 150. हे अच्छा. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. चला, बोला नंबर. नंबर मला बोलतोय. नंबर 2075 आणि 4708. ओके, 2 नंबर आपल्याला मिळाले. धन्यवाद. दगडाची भांडी, पाटा, वरवंटा, खलबत्ता, छोटं जात आहे, आणि दगडाचे दिवे आहेत. तुम्हाला 100 रुपयांपासून भांडी आहेत, आणि ह्या सगळ्या स्त्रिया इथे उन्हामध्ये बसून हे काम करतात. बघा त्या काकी किती वर्षापासून बनवतायत, आणि आता सुद्धा त्यांचं टाकी लावण्याचं काम चालू होतं. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि माझा आवाज थोडासा करकर आला आहे तर मला प्लीज सांभाळून घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.